नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो खास असं स्टोरी सेशन. तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आमचं हे तुमच्यासोबतचं 15वं सेशन आहे. मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील द मंकी अँड द क्रोकोडाईल आणि हु इज हॅपी, द पिकॉक ऑर द क्रो या 2 मजेशीर गोष्टी पाहिल्या. त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले. तसेच मॉरल या थीमवर आधारित काही शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला. आजच्या सेशन मध्ये आपण आणखी काही थीम बेस्ड शब्द बघणार आहोत. तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील 2 मजेशीर गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टीवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत. या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजेदार गोष्टी शिकणार आहोत. सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश. आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता. आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्विज सुद्धा पाठवत असतो. ही क्विज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल. या क्विजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत. ही क्विज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा. तर चला तर मुलांना सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपण सुरुवात करूयात लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने. आणि या गोष्टीचं नाव आहे स्मेल अँड साऊंड. वन इव्हनिंग a poor farm worker was on his way home. A delightful smell came from a roadside sweet shop, and his mouth watered. He went to the shop and stood there for some time. Then he turned to go because he could not afford to buy the sweets. Just then, he heard the shopkeeper's commanding voice. "Stop! You can't go away without making payment." "Payment? For what?" asked the man. "For the sweets," said the shopkeeper. "But I haven't eaten any," said the man. "But you did enjoy its smell, didn't you?" asked the shopkeeper. "Smelling is as good as eating." The poor man looked very much worried. A wise man was standing by. He took the poor man aside. He whispered a word of advice into his ears. The man's face lit up. He went to the shopkeeper and jingled a few coins in his pocket. The shopkeeper seemed pleased. He said, "Come on, pay the money." The man said, "I have paid for it." The shopkeeper said, "No, you haven't." The man said, "Didn't you hear the jingle of the money? If smelling is as good as eating, hearing is as good as receiving." Ha ha ha! He raised his head in pride and stood there for some time. Then he walked away. Moral: tit for tat. चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. स्मेल अँड साऊंड म्हणजेच गंध आणि आवाज. वन इव्हनिंग अ पुअर फार्म वर्कर वॉज ऑन हिज वे होम. म्हणजे एका संध्याकाळी एक गरीब शेतमजूर घरी जात होता. अ डिलाइटफुल स्मेल केम फ्रॉम अ रोड साइड स्वीट शॉप अँड हिज माउथ वॉटर्ड. रस्त्याजवळच्या एका मिठाईच्या दुकानातून खूप घमघमीत वास येत होता. त्या वासाने त्याच्या तोंडाला पाणी सुटले. ही वेंट टू द शॉप अँड स्टूड देअर फॉर सम टाइम. तो त्या दुकानात गेला आणि काही वेळ तिथेच उभा राहिला. देन ही टर्न टू गो बिकॉज ही कुड नॉट अफोर्ड टू बाय द स्वीट्स. आणि नंतर तो त्या दुकानातून मागे फिरला कारण त्याच्याकडे मिठाई विकत घेण्याएवढे पैसे नव्हते. जस्ट देन ही हर्ड द शॉपकीपर्स कमांडिंग व्हॉइस. "स्टॉप! यू कांट गो अवे विदाउट मेकिंग पेमेंट." आणि तेवढ्यात त्याला दुकानदाराचा आवाज ऐकू आला. "थांबा! पैसे दिल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही." "पेमेंट? फॉर व्हॉट?" आस्क्ड द मॅन. "फॉर द स्वीट्स," सेड द शॉपकीपर. गरीब माणूस म्हणाला, "पैसे? पण कशाचे?" तर त्यावर दुकानदार म्हणाला, "मिठाईचे." "बट आय हॅवंट इटन एनी."
सेड द मॅन. पण मी काही खाल्लेच नाही असं तो माणूस म्हणाला. बट यू डिड एन्जॉय इट स्मेल, डिडंट यू? आस्क्ड द शॉपकीपर. स्मेलिंग इज ॲज गुड ॲज इटिंग. दुकानदार म्हणाला, पण त्याचा वास तर तुम्ही घेतलात ना? वास घेणे हे खाण्यासारखेच आहे. द पुअर मॅन लुक्ड व्हेरी मच वरीड. बिचारा माणूस खूप काळजीत पडला. A wise man standing by, he took the poor man aside and whispered a word of advice into his ears. म्हणजे काय? त्याच्या जवळच एक शहाणा माणूस उभा होता. त्याने त्या माणसाला बाजूला घेतले आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. The man's face lit up. त्या माणसाचा चेहरा उजळला. He went to the shopkeeper and jingled a few coins in his pocket. तो गरीब माणूस दुकानदाराकडे गेला आणि त्याने त्याच्या खिशातल्या नाण्यांचा आवाज केला. The shopkeeper seemed pleased. He said, "Come on, pay the money." आणि त्यामुळे दुकानदार खुश झाला आणि तो म्हणाला, चला आता पैसे भरा. The man said, "I have paid for it." The shopkeeper said, "No, you haven't." गरीब माणूस म्हणाला, अहो मी तर याचे पैसे दिले आहेत. दुकानदार म्हणाला, नाही नाही, तुम्ही नाही दिले. The man said, "Didn't you hear the jingle of the money?" आणि गरीब माणूस म्हणाला, तुम्ही पैशाचा आवाज ऐकला नाहीत का? If smelling is as good as eating, then hearing is as good as receiving. आणि पुढे तो गरीब माणूस म्हणाला, वास घेणे हे जर खाण्यासारखेच असेल तर त्याप्रमाणे नाण्यांचा आवाज ऐकणे हे देखील पैसे मिळण्यासारखेच आहे ना? हा हा हा. He raised his head in pride and stood there for some time. Then he walked away. आणि अभिमानाने डोके वर करून काही वेळ तो गरीब माणूस तिथेच उभा राहिला आणि मग तिथून निघून गेला. मॉरल, टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीतून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे अफोर्ड. AFFORD. अफोर्ड म्हणजे परवडतात. दुसरा शब्द आहे कमांडिंग. COMMANDING. कमांडिंग म्हणजे प्रभावी. तिसरा शब्द आहे ईटन. EATEN. ईटन म्हणजे खाल्ली. चौथा शब्द आहे हिअरिंग. HEARING. हिअरिंग म्हणजे ऐकणे. पाचवा शब्द आहे पेमेंट. PAYMENT. पेमेंट म्हणजे पगार. पुढचा शब्द आहे डिलाइटफुल. DELIGHTFUL. डिलाइटफुल म्हणजे घमघमीत. पुढचा शब्द आहे प्लीज्ड. PLEASED. प्लीज्ड म्हणजे आनंद. त्यापुढचा शब्द आहे रिसिव्हिंग. RECEIVING. रिसिव्हिंग म्हणजे घेण्यासारखे. पुढचा शब्द आहे शॉपकीपर. SHOP. शॉप. KEEPER. कीपर. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. पुढचा शब्द आहे वॉटर्ड. WATERED. वॉटर्ड म्हणजे पाणी आले. पुढचा शब्द आहे विस्पर्ड. WHISPERED. विस्पर्ड म्हणजे कुजबुजले. मुलांनो, या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला. चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायची. फर्स्ट क्वेश्चन. What was the farm worker attracted to on his way home? And the options are A. The sound of music, B. The smell of sweets, or C. The sight of flowers. Next question. What did the shopkeeper accuse the man of? And the options are A. Eating his sweets, B. Breaking his shop window, or C. Not paying for the sweets. Next question. How did the wise man help the poor farm worker? And the options are A. He whispered advice in his ear, B. He gave him money, or C. He bought him sweets.
नेक्स्ट क्वेश्चन. What argument did the poor man use against the shopkeeper? And the options are A. That he didn't like the sweets, B. That hearing coins jingle was a payment, or C. That he was too hungry to pay. And the last question is, what moral can be derived from the story? A. Tit for tat, B. Always pay for what you take, or C. Riches come from hard work. अरे वा, तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत. चला तर वळूयात पुढच्या भागाकडे. आता आपण पाहणार आहोत काही थीम बेस्ड शब्द आणि आजची आपली थीम आहे इलेक्शन. आणि आपला पहिला शब्द आहे गव्हर्नमेंट. GOVERNMENT म्हणजे सरकार. मुलांनो, हा एक समूह आहे जो आपला देश चालवतो. आपणच मतदान करून आपले सरकार बनवतो. पुढचा शब्द आहे लीडर. LEADER. लीडर म्हणजे नेता. आपले सरकार बनवण्यासाठी आपल्याला एका नेत्याची गरज असते. समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला नेता असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे प्रेसिडेंट. हे तर तुम्हाला माहितीच आहे. PRESIDENT. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. देशातील सर्वोच्च अधिकाऱ्याला राष्ट्रपती असं म्हटलं जातं. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. पुढचा शब्द आहे वोट. VOTE. वोट म्हणजे मत. तुम्ही हा शब्द नक्कीच ऐकला असेल. आपल्याला हवे असणारे नेतृत्व निवडण्यासाठी आपल्याला आपले मत द्यावे लागते. मत म्हणजे वोट. पुढचा शब्द आहे इलेक्शन. ELECTION. इलेक्शन म्हणजे मतदान. मत देण्याच्या प्रक्रियेला मतदान असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे पॉलिसी. POLICY. पॉलिसी म्हणजे धोरण किंवा राजनीती. मार्गदर्शक तत्वे किंवा नियम ज्याच्यानुसार एखादी संस्था किंवा सरकार कार्य करते त्याला म्हणतात पॉलिसी. पुढचा शब्द आहे सिटिझन. CITIZEN. सिटिझन म्हणजे काय सांगा? नागरिक. एखाद्या देशाचा स्थायी सदस्य ज्याला त्या देशाच्या कायद्यानुसार अधिकार मिळतात त्यालाच इंग्रजीमध्ये सिटिझन असं म्हटलं जातं. आपण सगळे काय आहोत? तर भारत देशाचे सिटिझन म्हणजेच नागरिक आहोत. पुढचा शब्द आहे राईट्स. RIGHTS. राईट्स म्हणजे अधिकार. एखाद्या व्यक्तीला कायदेशीररित्या दिलेले स्वातंत्र्य आणि फायदे यालाच इंग्रजीमध्ये राईट्स असं म्हटलं जातं. राईट्स म्हणजे काय? अधिकार. पुढचा शब्द आहे कॅन्डिडेट. CANDIDATE. कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार. निवडणुकीसाठी एखाद्या गटाचे नेतृत्व करण्यासाठी उभे राहिलेल्या व्यक्तीला इंग्रजीत कॅन्डिडेट असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे पार्लिमेंट. हा तर शब्द सगळ्यांनाच माहितीच आहे. पार्लिमेंट म्हणजे संसद. एक संस्था जिथे देशातील कायदा बनवणारे सदस्य बसून चर्चा करतात. पुढचा शब्द आहे मेयर. MAYOR. मेयर म्हणजे महापौर. महापौर म्हणजे नगरपालिकेचा किंवा शहराचा प्रमुख निवडून आलेला अधिकारी. पुढचा शब्द आहे डेमोक्रेसी. DEMOCRACY. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. कारण आपण आपल्यातले प्रतिनिधी आपले सरकार चालवण्यासाठी निवडून देतो. पुढचा शब्द आहे कॅम्पेन. CAMPAIGN. कॅम्पेन म्हणजे अभियान. लोककल्याणासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम किंवा अभियान राबवते त्यालाच कॅम्पेन असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे स्पीच. SPEECH. स्पीच म्हणजे भाषण. याचा अर्थ तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. तुम्ही तुमच्या शाळेत अनेक कार्यक्रमात भाषण किंवा स्पीच देत असाल, बरोबर ना? पुढचा शब्द आहे कॉन्स्टिट्यूशन. CONSTITUTION. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. एक असा दस्तऐवज जो देश किंवा संस्थेचे मूलभूत नियम आणि तत्वे नोंदवतो. मुलांनो, संविधानाचे शिल्पकार कोण आहेत बरं? सांगा पाहू. पुढचा शब्द आहे बॅलेट. BALLOT. बॅलेट म्हणजे मतपत्रिका. निवडणुकीत मतदान करण्यासाठी वापरलेला कागद किंवा प्रणाली याला बॅलेट असं म्हटलं जातं. तुम्ही जेव्हा 18 वर्षाचे होणार तेव्हा तुम्हाला देखील मतदानाचा अधिकार मिळणार आहे. पुढचा शब्द आहे मिनिस्टर.
MINISTER. मिनिस्टर म्हणजे मंत्री. मंत्री हा उच्च दर्जाचा सरकारी अधिकारी असतो. जो सरकारमधील विशिष्ट विभाग किंवा मंत्रालयाचा प्रमुख असतो. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या मंत्र्यांची नेमणूक केली जाते. पुढचा शब्द आहे काउन्सिल. COUNCIL. काउन्सिल म्हणजे परिषद. सल्ला, नियोजन किंवा व्यवस्थापनाच्या कामात गुंतलेली संस्था किंवा गट. पुढचा शब्द आहे अलायन्स. ALLIANCE. अलायन्स म्हणजे युती. जिथे 2 किंवा अधिक पक्ष समान ध्येय किंवा उद्दिष्टासाठी काम करत असतात तेव्हा त्याला अलायन्स असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे गव्हर्नर. GOVERNOR. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल. राज्यपाल म्हणजे राज्याचा प्रमुख. जसे देशाच्या प्रमुखाला राष्ट्रपती म्हटलं जातं तसं राज्याच्या प्रमुखाला गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल म्हटलं जातं. तर मुलांनो, या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला. चला तर पाहूया लायब्ररीच्या पुस्तकातील अजून एक गोष्ट. आणि या गोष्टीचं नाव आहे लुक्स कॅन बी डिसेप्टिव्ह. देअर वॉज अ गर्ल नेम्ड आशा. She was scared of dogs and ran away at the sight of them. Once, she was at her tuition teacher's place and saw a scary looking dog. The dog wasn't on the leash and ran towards Asha to become friends with her. But since Asha was alert, she started running away from it and jumping from the sofa set of her teacher to another. The dog also followed and chased her until the dog was finally put on a leash by her teacher. This incident built on her fear of dogs, and she started resenting them even more. Several days later, Asha walked across the street, getting groceries from a nearby store. Meanwhile, at the same time, her tuition teacher was also walking her enormously big and scary-looking dog across the street. Asha's bag of groceries attracted several stray dogs, and she became terrified at the sight of being surrounded by them. The big scary dog came to rescue her and defended her against all the other stray dogs. Asha finally realized that the big, fearful-looking dog was in fact friendly, and she shouldn't have judged him based on his looks. Moral: Don't judge a book by its cover. चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. लुक्स कॅन बी डिसेप्टिव्ह म्हणजेच दिसते तसे नसते. देअर वॉज अ गर्ल नेम्ड आशा. शी वॉज स्केअर्ड ऑफ डॉग्स अँड रॅन अवे ॲट द साईट ऑफ देम. आशा नावाची एक मुलगी होती आणि ती कुत्र्यांना प्रचंड घाबरायची आणि त्यांना बघताच धावत सुटायची. वन्स शी वॉज ॲट हर ट्युशन टीचर्स प्लेस and saw a scary looking dog. एकदा ती शिकवणीला गेली असताना तिने एक प्रचंड भयानक कुत्रा पाहिला. The dog wasn't on the leash and ran towards Asha to become friends with her. कुत्रा तिला कुठलीही इजा करण्याच्या हेतूने नव्हे तर तिच्याशी मैत्री करण्यासाठी तिच्या दिशेने धावला. But since Asha was alert, she started running away from it and jumping from the sofa set of her teacher to another. पण आशा कुत्र्याच्या भीतीने तिथून पळू लागली आणि तिने तिच्या शिक्षिकेच्या घरच्या एका सोफ्यावरून दुसऱ्या सोफ्यावर उडी मारू लागली. The dog also followed and chased her until the dog was finally put on a leash by her teacher. कुत्र्यानेही तिचा पाठलाग केला आणि शेवटी तिच्या शिक्षिकेने त्या कुत्र्याला बांधले. The incident built on her fear of dogs and she started resenting them even more. या घटनेने तिच्या मनात कुत्र्यांची भीती निर्माण झाली आणि तिला त्यांचा आणखी राग येऊ लागला. Several days later, Asha walked across the street, getting groceries from a nearby store. काही दिवसांनी आशा जवळच्या दुकानातून किराणा सामान घेऊन रस्त्यावरून चालत होती. Meanwhile, at the same time, her tuition teacher was also walking her enormously big and scary-looking dog across the street. आणि त्याच वेळी तिची शिकवण्याची शिक्षिका तिच्या मोठ्या आणि भयानक दिसणाऱ्या कुत्र्याला घेऊन रस्त्यावर चालत होती. Asha's bag of groceries attracted several stray dogs, and she became terrified at the sight of being surrounded by them. आशाच्या किराणा सामानाच्या पिशवीकडे बघून अनेक भटक्या कुत्र्यांनी तिला घेरले आणि हे पाहून ती घाबरली.
The big scary dog came to rescue her and defended her against all the other stray dogs. तो भीतीदायक दिसणारा कुत्रा तिला वाचवण्यासाठी आला आणि सर्व भटक्या कुत्र्यांपासून त्याने तिला वाचवले. Asha finally realized that the big, fearful-looking dog was in fact friendly and she shouldn't have judged him based on his looks. आणि आशाला शेवटी कळाले की मोठा भीतीदायक दिसणारा कुत्रा खरं तर खूप मैत्रीपूर्ण स्वभावाचा होता आणि तिने फक्त कुत्र्याच्या दिसण्यावरून गैरसमज करून घेतला होता. मॉरल: डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजेच एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची पारख करू नये. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीतून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे चेस्ड. CHASED. चेस्ड म्हणजे पाठलाग केला. पुढचा शब्द आहे डिसेप्टिव्ह. DECEPTIVE. डिसेप्टिव्ह म्हणजे फसवण्याजोगा. पुढचा शब्द आहे डिफेंडेड. DEFENDED. डिफेंडेड म्हणजे बचाव केला. पुढचा शब्द आहे इनॉर्मसली. ENORMOUSLY. इनॉर्मसली म्हणजे प्रचंड. पुढचा शब्द आहे ग्रॉसरीज. GROCERIES. ग्रॉसरीज म्हणजे किराणा सामान. पुढचा शब्द आहे जज्ड. JUDGED. जज्ड म्हणजे पारख करणे. पुढचा शब्द आहे रेस्क्यू. RESCUE. रेस्क्यू म्हणजे बचाव. त्याच्या पुढचा शब्द आहे रिझेंटिंग. RESENTING. रिझेंटिंग म्हणजे चीड आणणारी. पुढचा शब्द आहे सेव्हरल. SEVERAL. सेव्हरल म्हणजे काही. पुढचा शब्द आहे सराउंडेड. SURROUNDED. सराउंडेड म्हणजे घेरणे. पुढचा शब्द आहे टेरिफाईड. TERRIFIED. टेरिफाईड म्हणजे भयभीत. मुलांनो, या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ जर तुम्ही आता पाहिला, चला तर पाहूया या गोष्टींवर आधारित काही प्रश्न. आणि आपला पहिला प्रश्न आहे, What was Asha's initial reaction to dogs? And the options are A. She loved them. B. She was scared of them. Or C. She wanted to play with them. Next question. How did Asha react when she first saw the scary looking dog at her teacher's house? And the options are A. She ran away and jumped from sofa to sofa. B. She sat calmly and petted the dog. Or C. She ignored the dog completely. Next question. What incident deepened Asha's fear of dogs? And the options are A. A dog barked at her. B. The dog chased her around the teacher's house. Or C. A dog nipped her while she was playing. Next question. What happened when Asha was walking across the street with groceries? And the options are A. She found a puppy and adopted it. B. She saw her teacher without the dog. Or C. She was surrounded by stray dogs. And the last question. What did Asha learn about the big dog in the end? A. It was friendly and helped her. B. It was dangerous and aggressive. And C. It didn't like her at all. अरे वा! पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत. तर मुलांनो, आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल अशी आम्ही आशा करतो. आजच्या सेशनमध्ये आपण थीम बेस्ड शब्द बघितले आणि त्याचबरोबर लायब्ररीच्या पुस्तकामधून 2 नवीन गोष्टी सुद्धा पाहिल्या आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही मला दिलीत. तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होतंय. तर आजच्या या सेशनवर आधारित क्विज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत
आपल्या सेशनच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे हसत रहा, खेळत रहा आणि अभ्यास करत रहा. थँक्यू.